शेतकरी मित्रांनो नमस्कार. शुभ सकाळ सर्वांना. सध्या आपण स्लरीच्या 5व्या टप्प्याची माहिती घेणार आहोत. सव्वीस दिवस पूर्ण झाले या प्लॉटला आणि 5व्या टप्प्यातली स्लरी आपण पाठीमागच्या 4 दिवसामध्ये आपण लावू केला होता. स्लरी सोडायचं काम चालू आहे आणि स्लरीतला 5वा टप्पा आपण बघतोय. आता एक गोष्ट निदर्शनास आली बघा. काय होतंय बघा. आता हे रोप आहे 25 दिवस झालेला, 26वा दिवस आजचा. आपण हे रोप ज्यावेळेस नर्सरीत आणलं होतं त्यावेळेला रोप लहान ट्रेमध्ये असल्यामुळे काय अडचण आली बघा. खाल्ल्याकडं जो स्टंप आहे तो इथपर्यंत लहान राहिला आहे आणि इथून पुढं हा स्टंप जे मोठे झाले. सांगण्याचा उद्देश काय आहे की रोप घेत असताना वांग्याचं हा 70चा ट्रेमधलं रोप वापरावं लागतं. 70च्या ट्रेमधलं जर रोप असेल तर आपल्याला काय करता येतं, जो खाल्ला स्टंप आहे तो स्ट्रॉंग पाहिजे. आता खाल्ला स्टंप लहान असल्यामुळं झाड खालून लहान राहिले आणि वर झाड मोठं झालं आहे. म्हणजे ह्याला आता वजन पेलं ना गेलं आहे, झाडाशी अंग टाकायला लागली ती. त्याची अशी गोष्ट निदर्शनास आली की जी झाडाचा खाल्ला स्टंप आहे, मेन स्टंप हा लहान राहिला आहे. म्हणजे पोलिओ झाल्यावर कसं वरचं डोकं मोठं असताना खाल्ला भाग लहान असतो तसा प्रकार झाला आहे इथं. आणि खाल्ला स्टंप स्ट्रॉंग असता तर 100% आपल्याला आणखी रोपामध्ये प्रगती बघायला मिळाली असते. 25 दिवस पूर्ण झालं प्लॉटला आपल्या आणि आपण व्हिडिओ करण्याचं मागचं कारण काय आहे, आपण याच्यामध्ये काय बदल केला आहे. आपण या प्लॉटला पहिल्यापासून जीवामृत वापरतोय आणि जीवामृतचं काय फायदे होते, ते जीवामृत काय काम करतं हे येणाऱ्या काळात आपण बघणार आहे. आवर्जून सांगायची गोष्ट अशी आहे, सध्या फुलऱ्या अवस्थेत आहे. कळी या स्टेजला निघलेली आहे. सध्या काटा बघा कळीला अशा पद्धतीनं सध्या रोप काम करते. आता सांगायचा उद्देश काय आहे, आपण काय काम करतो. आपण गेल्या वर्षी कंटिन्यू 10 महिने जीवामृत वापरला आणि त्याचा रिझल्ट काय मिळालं. आता याचा खर्च कमी केला कसा जातो बघा. या ठिकाणी आपण जीवामृत कंटिन्यू श्री चालणार आहे आपली फेसबुकवरती. 10 महिन्यामध्ये कशा प्रकारे प्लॉट आपला उत्पादन देतोय आणि क्वालिटी कशा प्रकारे आपल्याला याच्यातून मिळते हे बघायची. आता या प्लॉटला विशेष करून आजपर्यंत एकही टॉनिक वापरलेलं नाही. ते इसेबियन असेल, टाटा बहार असेल, होशी असेल किंवा ग्रीन मिरॅकल असेल. आता ही टॉनिक बाजारातली चांगली आहे, त्याचा काही विषय नाही. तर आपण काय करतोय बघा, जे जीवामृत आहे हे जीवामृतच एका पंपाला 1 लिटर वापरतोय टॉनिक म्हणून. प्रत्येक स्प्रेमध्ये जे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा जो आपण स्प्रे घेतोय या स्प्रेमध्ये आपण टॉनिक म्हणून जीवामृत वापरतोय. जमिनीतून पण जीवामृत आपण आठवड्याला 200 लिटर जीवामृत देणार आहे. जीवामृत काय करते बघा, जमिनीतलं जे काही पंचतत्व आहेत ती बॅलन्स करायचं काम करतं. NPK बॅलन्स करायचं काम करतं. NPK बॅलन्स झालं तरच आपलं कुठलंही पीक असू द्या ग्रोथ करतं. जर NPK बॅलन्स नाही झाला तर तुम्ही किती जरी खते टाकली तर त्याचा काय उपयोग होतो. आणि या जीवामृतमध्ये आपण शेण, गोमूत्र, गूळ आणि ताक या 4 गोष्टीपासून आपण जीवामृत बनवतोय. तर या 25 दिवसाच्या पिरियडमध्ये सध्या तरी आपल्याला कुठला स्ट्रेस किंवा तणाव किंवा जैविक अजैविक ताण रोपावरती आपल्या कुठला सुद्धा सध्या बघायला मिळत नाही. सध्या काटा बघा पानावरचा, पाना पाठीमागून सुद्धा काटा आहे आणि हा मेन स्टंप असतो. या स्टंपला लस्टर असते. या दिवसात लस्टर येणं म्हणजे हे अद्भुत आहे. टॉनिक शिवाय गोष्टी शक्य नाही त्या. या टेम्परेचरला आज या 25-26 दिवसामध्ये असा हा 44 टेम्परेचर 42 टेम्परेचरमधून हा प्लॉट पुढं आला एकदम हाय टेम्परेचरमधून.
कारण म्हणजे टॉनिक बाजारातनं आपण ह्याला देवाच लागली असती, पण आपण प्रत्येक स्प्रेमध्ये जीवामृत टॉनिक म्हणून वापरतोय. आणि ह्याचा फायदा काय होतोय बघा, पुढं काटा असेल फळाचा, क्वालिटी असेल, क्वांटिटी, याच्याकडे लक्ष देणार आहे आपण. हा प्लॉट आपण 8-10 महिन्याचा प्लॉट होईपर्यंत हा प्लॉटाचं उत्पादन आपण घेणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं आहे की भविष्य काळामध्ये 2 महिने 4 महिने ज्यावेळेस प्लॉटला होते त्यावेळेस क्वालिटी डल व्हायला चालू होती, शायनिंग राहत नाही, कलर राहत नाही. त्याच्यासाठी रासायनिक कुठली निविष्ठा काम करत नाही आणि म्हणून आपण जीवामृतवर भर देतोय. सुरुवातीपासून या जीवामृतवर आपण सध्या काम करतोय आणि आज 50% स्लरी आपण सोडलेली. या प्रकारे अशी निविष्ठा तयार झाली. उद्या 50% आपण स्लरी सोडणार आहे. या प्रकारे असा जुगाड केला आहे. हा जो बॅलर आहे हा थोडा उंचीवरती ठेवला आहे आपण, जेणेकरून हा जो पंप आहे हा या तुटीच्या खाली बसला पाहिजे. या प्रकारे फक्त तुटी चालू करायची आणि इथून या प्रकारे असा जॉईनर भेटतो बाजारात. थोडा घन काढून ठेवायचा आणि या पंपाद्वारे आपण स्लरी औषधं असेल. आता या स्लरीसोबत 1261 आपण दिलेला आहे. रासायनिक खत पण आपण देतोय. रासायनिक, जैविक, सेंद्रिय तिन्हीचे आपण सांगड घालतोय. तिन्हीचं एकात्मिक खत व्यवस्थापन करतोय. त्याशिवाय क्वालिटी मेंटेन होत नाही. वांगी पिकामध्ये क्वालिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. फळाला काटा आणि रंग हा येणं खूप गरजेचं असतं. आणि आता थोडा आणखी 25 दिवसामध्ये प्लॉटचा माल चालू होईल, त्यावेळेस आपण बघणार आहे माल कशा पद्धतीने आपण क्वालिटीचं काय होतं ते. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.